लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र। लातूर शहरात गुन्हेगारीचा वाढता आलेख, दिवसाढवळ्या मारहाण, मर्डर, चोरीच्या घटना वाढल्या, वाहतुकीच्या कोंडीमुळे नागरिक त्रस्त, पोलीस व महानगरपालिकेकडून ठोस उपाययोजनांची अपेक्षा। बातमी लातूर येथून। लातूर शहर उपविभागीय पोलीस अधिकारी समीर साळवे यांनी सुमारे 1.5 महिन्यांपूर्वी पदभार स्वीकारला असून सध्या शहरातील कायदा आणि सुव्यवस्थेची सर्व जबाबदारी त्यांच्या खांद्यावर आहे। शिक्षणाची पंढरी म्हणून ओळखले जाणारे लातूर शहर सध्या वाढत्या गुन्हेगारी प्रवृत्तींमुळे चर्चेत आले आहे। गेल्या 2 ते 3 महिन्यांपासून शहराच्या पूर्व, पश्चिम, उत्तर आणि दक्षिण अशा सर्व भागांमध्ये दिवसाढवळ्या जबर मारहाण, मर्डर, कोयता गँगच्या हालचाली तसेच गँगवॉर पद्धतीचे प्रकार घडत आहेत। शहरातील गर्दीच्या भागात, मोठ्या रस्त्यांवर आणि वर्दळीच्या ठिकाणी सतत गुन्हे होत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे। पोलीस यंत्रणेकडून गंभीर गुन्ह्यातील आरोपी काही तासात पकडले जात असले तरी गुन्हेगारांवर पोलिसांचा धाक कमी झाल्याचे चित्र दिसून येत आहे। नागरिकांमध्ये चर्चा आहे की गुन्हेगारांना पकडल्यानंतर त्यांना हातकड्या घालून जिथे गुन्हा घडला तिथेच त्यांच्या वराती काढल्या पाहिजेत, म्हणजे इतर गुंडांना धडा मिळेल। शहरात ज्येष्ठ नागरिक, महिला व युवक गर्दीच्या ठिकाणी किंवा बागेमध्ये फिरताना असुरक्षित असल्याचे नागरिक सांगत आहेत। गेल्या काही दिवसांपासून मोटारसायकल चोरी, चेन स्नॅचिंग, गंभीर मारहाण आणि घरफोड्यांचे प्रकार वाढले आहेत। वाढती लोकसंख्या आणि वाढते वाहन प्रमाण पाहता शहरातील चोरट्यांचा व गुन्हेगारांचा तपास लागणे हे पोलीस प्रशासनासमोर मोठे आव्हान ठरत आहे। शहरातील 4ही पोलीस ठाण्यांचे डीबी पथक कार्यरत असूनही या गुन्ह्यांचा तपास लागण्यात उशीर होत आहे। हे गुन्हेगार स्थानिक आहेत का की बाहेरील जिल्ह्यांमधून येतात याचा शोध घेणे आवश्यक आहे, असे नागरिकांचे मत आहे। दरम्यान लातूर शहरात वाहतुकीच्या कोंडीचा प्रश्नही दिवसेंदिवस गंभीर बनत चालला आहे। शहरातील रस्ते रुंदावले असले तरी गंज गोलाई, सुभाष चौक, हनुमान चौक, मजीद रोड, शाहीर अण्णाभाऊ साठे चौक या परिसरांमध्ये दिवसभर वाहनांचा ताण आणि ट्रॅफिक जामची परिस्थिती दिसून येते। महानगरपालिकेकडून योग्य पार्किंगची व्यवस्था नसल्याने रस्त्यांच्या दोन्ही बाजूंना दुचाकी आणि 4चाकी वाहने उभी केली जातात। त्यामुळे नागरिक आणि व्यापाऱ्यांना मोठ्या गैरसोयीचा सामना करावा लागतो। व्यापारी असून ग्राहकांनाही मोठा त्रास सहन करावा लागतो। लातूरकरांचा एकमुखी सूर असा आहे की शहरात वाहतूक व्यवस्थापनासाठी ठोस आराखडा तयार करून अंमलात आणावा, मुख्य चौकांवर सीसीटीव्ही कॅमेरे आणि सिग्नल प्रणाली नियमित सुरू ठेवावी, तसेच गुन्हेगारांविरुद्ध कठोर कारवाई करावी। नागरिक आणि पोलीस प्रशासनाने एकत्रित प्रयत्न केल्यास लातूर शहर पुन्हा एकदा शांततेचे, सुरक्षिततेचे आणि अनुशासनतेचे उदाहरण म्हणून उभे राहू शकेल, असा विश्वास नागरिकांनी व्यक्त केला आहे। या सविस्तर आढाव्यासाठी आमचे लातूर शहर प्रतिनिधी हातिम शेख यांनी पोलीस उपविभागीय अधिकारी श्री समीर साळवे यांची घेतलेली सविस्तर मुलाखत पाहूयात। लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र, वृत्तपत्र, वृत्तवाहिनी। रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र याच्या 5व्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने मी आलोय लातूर शहरातील गांधी चौक पोलीस स्टेशनच्या अंतर्गत उपविभागीय पोलीस अधिकारी माननीय श्री समीर सिंह साळवे साहेब, उपविभागीय पोलीस अधिकारी तथा पोलीस उपअधीक्षक यांना मी माझ्या वर्धापन दिनाच्या शुभेच्छा घेण्यासाठी आलेलो आहे। नमस्कार सर। नमस्ते सर। रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र या साप्ताहिकाचा 5वा वर्धापन दिन साजरा होत आहे। माझ्या रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र या साप्ताहिकाच्या सर्व संपादक आणि वृत्तपत्र रिपोर्टर्स आणि सर्व संबंधित सर्वांना वर्धापन दिनाच्या खूप खूप शुभेच्छा। धन्यवाद। लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र, वृत्तपत्र व वृत्तवाहिनी। मी आलोय लातूर शहरात गांधी चौक भागामध्ये उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय येथे माननीय श्री समीर सिंह साळवे साहेब यांची सदिच्छा भेट घेणे व लातूर शहरातील काही समस्येवर चर्चा करण्यासाठी। नमस्कार सर। सर, आपलं लातूर शहरामध्ये उपविभागीय पदाधिकारी म्हणून निवड झालेली आहे आणि या निवडीमध्ये जसे की लातूर शहरामध्ये 2-3 समस्या खूप मोठ्या आहेत, जेणेकरून लातूर शहरामध्ये दिवसा असं मर्डर वगैरे क्राईम गुन्हेगारी घडत आहे।
आणि यावर कोयता गँग किंवा गँगवार पद्धतीने अशा प्रकारे लातूर शहरामध्ये कायदा व सुव्यवस्था बिघडवण्याचा प्रयत्न चालू आहे. त्या संदर्भात आपलं पुढील काळामध्ये काय विषय सर? नमस्कार. लातूर शहरामध्ये गेली 2 महिने पासून मी लातूर शहर उपविभागीय पोलीस अधिकारी या पदावर काम करत आहे. लातूर शहराची गुन्हेगारी जो आलेख आहे आणि जो एकूण त्याचा अभ्यास केला असता या ठिकाणची जी गुन्हेगारी आहे त्यामध्ये प्रामुख्याने जे सिरियस ऑफेन्स पेक्षा जे इतर प्रकारचे गुन्हे असतील, जे ऍक्सिडेंट मध्ये होणारे किंवा त्या तदनुषंगाने गुन्हे असतील त्याचं प्रमाण अधिक आहे. खून, दरोडा, खुनाचा प्रयत्न या देखील गुन्ह्यांचं या ठिकाणी दिसून येतात. त्यामध्ये आपण ज्या पद्धतीनं विचारलं त्या अनुषंगाने जोही क्राईम आहे, जोही सिरियस क्राईम आहे तो रोखण्याकरता माननीय पोलीस अधीक्षक लातूर जिल्हा श्री अमोल तांबे सर आणि ऍडिशनल SP श्री मंगेश चव्हाण सर यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही सर्व 4ही पोलीस स्टेशनच्या जी पथके आहेत ती ऍक्टिव्ह केलेली आहेत. गस्तीचं प्रमाण वाढवलेलं आहे. जे या ठिकाणी स्ट्रीट क्राईम्स मध्ये चेन स्नॅचिंग किंवा ट्युशन एरियामध्ये मुलींच्या छेडखानीचे किंवा तद अनुषंगाने जे काही प्रकार होतात त्याला देखील रोखण्याकरता दामिनी पथकाची नेमणूक करण्यात आलेली आहे. SP सरांनी आम्हाला चार्ली जे पेट्रोलिंग करता शहरामध्ये नेमलेले होते ते देखील वाढवून दिलेले आहेत. त्यांच्याकडून देखील आम्ही शहरामध्ये पेट्रोलिंग करत आहोत. आणि जे रेकॉर्डवरील गुन्हेगार आहेत, ज्यांचं यापूर्वीच्या गेल्या 5 वर्षामध्ये रेकॉर्ड होते, अशा सर्व बॉडी आणि प्रॉपर्टी ऑफेंडर्सवर प्रतिबंधात्मक कारवाई आमच्याकडून सुरू आहे आणि ती जवळपास पूर्ण होत आलेली आहे. जो कोणी गुन्हेगार असेल त्याला सोडणार पोलीस दलाकडून त्याच्यावर योग्य ती कारवाई होईल आणि येणाऱ्या काळामध्ये लातूर शहर जास्तीत जास्त प्रमाणात सुरक्षित राहील याची आम्ही पूर्णपणे खबरदारी घेऊ. बरोबर आहे सर. माननीय पोलीस अधीक्षक अमोलजी तांबे साहेब, माननीय अपर सत्र पोलीस अधीक्षक माननीय मंगेश चव्हाण यांच्या माध्यमातून जो चार्ली यांचा नंबर दिलेला आहे सर, तर मला असं वाटतं की प्रत्येक प्रभागामध्ये चार्ली यांचे नंबर जे सुजाण नागरिक आहेत, हॉटेलवाले, पानपट्टीवाले यांच्याकडे हे चार्लीचे नंबर असणं गरजेचं आहे. कारण चार्लीचा नंबर फक्त पोलीस डिपार्टमेंटमध्ये असू शकतो आणि त्या लोकांना माहिती नसतं. एखाद्या भागामध्ये एखाद्या हॉटेलवर जर कोणी गुंडगिरी करत असेल तर ते पोलीस स्टेशनला जाऊ जेपर्यंत तिथं काहीतरी घटना घडते, त्यासाठी चार्लीचं नंबर हे प्रभागामध्ये देऊन वेळेवर घटना घडू नये त्यासाठी चार्लीचा फायदा घेण्यात येईल. तसेच सर, लातूर शहरामध्ये गेल्या काही महिन्यापासून पहिले रोड बरोबर नव्हते, आता चांगले सुंदर रोड, मोठे रोड झालेले आहेत. लोकसंख्या वाढलेली आहे हे मान्य आहे, परंतु वाहनांनी रोडवर जागा कमी, त्याच्यामध्ये गाड्या आडव्या तिडव्या लावणे आणि त्याच्यामध्ये रहदारीला जो अडथळा होतो याचं खूप मोठा विषय लातूरच्या नागरिकांना समस्या येत आहेत, भोगावं लागत आहे. तर सर, येणाऱ्या काळामध्ये ट्रॅफिकच्या संदर्भामध्ये आपण काय मनावर घेतलं की मी गेल्या वेळेस बघितलं सर, मी तुमचं की एक विशाल बंजारा समाजाचा एक मोर्चा होता आणि त्या मोर्चाच्या माध्यमातून बरेच रोडवर ट्रॅफिक वगैरे हे झालेली होती, पण त्यावेळेस तुम्ही काहीतरी वेगळं नियोजन केलेलं असं ऐकण्यात आलेलं आहे. त्याबद्दल आपण काय बोलता सर? लातूर शहराच्या मध्यवर्ती भागामध्ये जी ट्रॅफिकची मुख्यत्वे समस्या आहे त्याच्यावर उपाय करण्याकामी आम्ही ट्रॅफिक ब्रांचच्या माध्यमातून शहरामध्ये वेगवेगळे जे स्टेक होल्डर्स आहेत, जे त्याच्याशी संबंधित व्यक्ती, संघटना आहेत, अशा सर्व लोकांशी चर्चा करून त्यांच्यातून समस्येबाबत निराकरण करण्याकरता उपाययोजना करण्यास सुरुवात केलेली आहे. या अंतर्गत गेल्या 2 आठवड्यामध्ये आम्ही रिक्षा संघटना असतील, चालक मालक वाहतूक संघटना असतील, टेम्पो संघटना असतील, जड वाहतूक संघटना, ट्रॅव्हल्सचे संघटना, या ठिकाणी पूर्वी वाहतुकीसाठी अँबॅसेडर नेमले गेलेले होते, त्यांच्याशी देखील आम्ही मीटिंग्स घेतलेल्या आहेत. RTO असतील,
त्यानंतर महानगरपालिकेशी देखील त्यांना देखील या मीटिंग्समध्ये सामील करून आम्ही या वाहतूक तोडगा करण्याकरता एक नवीन अद्ययावत असा वाहतूक आराखडा शहराकरता आम्ही तयार करत आहोत. त्याची देखील पूर्वतयारी सुरू आहे. त्यामध्ये शहरातील नवीन सिग्नल्स बसवणे असतील, पार्किंगच्या जागा निश्चित करणे असतील, या अनुषंगाने सर्व चर्चा आणि त्या माध्यमातून एक आराखडा करून माननीय SP सो यांच्या परवानगीने, माननीय कलेक्टर मॅडम, आयुक्त मॅडम यांच्या परवानगीने तो आराखडा आम्ही मंजूर करून घेणार आहोत आणि यातून बऱ्याच प्रमाणात सुधारणा होईल अशी अपेक्षा आहे. तसेच आमचे जे ट्रॅफिक ब्रांच आहे त्याच्या माध्यमातून देखील आम्ही जे अवैध प्रवासी वाहतूक करणारे रिक्षा असतील किंवा रात्रीच्या वेळी होणारे काही घटना आम्ही पाहिल्या की रिक्षा चालकांमध्ये भांडणातून प्रवाशांचे हाल होतात, तर त्या अनुषंगाने देखील आम्ही अवैध रिक्षा चालक असतील किंवा अवैध वाहतूक असेल यावर देखील कारवाई सुरू केलेली आहे आणि त्याबाबत आम्ही दररोज माध्यमांशी देखील केलेल्या कार्यवाहीबाबत माहिती देत आहोत. नागरिकांना देखील आवाहन असेल की आपण वाहतुकीचे नियम पाळून वाहतूक करावी, जेणेकरून ट्रॅफिकच्या समस्या कमीत कमी करता येतील. आपण एवढं नियोजन केलं, जे पक्ष असतील, जे संघटना असतील, हे आपल्याला माहिती देऊन सुद्धा मिरवणूक निघाली आणि त्याबद्दल तुम्ही त्यांच्यावर काय गुन्हे वगैरे दाखल केलेले आहेत कसं? ज्यांनी वाहतुकीच्या नियमांचा किंवा दिलेल्या परवानगीचा भंग केलेला आहे अशा आयोजकांवर यापूर्वी गुन्हे दाखल झालेले आहेत आणि ते पुढे देखील जो कोणी नियमाचा भंग करेल त्याच्यावर गुन्हे दाखल होतील. मागच्या वेळेस कुणावर तरी गुन्हा दाखल झालेला आहे सर? असाच प्रकार हा टू व्हीलर वाहन चोरीचा खूप वाढलेला आहे सर. मागच्या काळामध्ये मी व्हिडिओ बघितलेला आहे, काही गाड्यांचे आपले पोलीस अधिकारी यांनी पकडलेले होत्या, परंतु हे गाड्या चोरी न जाणे याच्यावर काहीतरी निकष लागलं पाहिजे सर. कारण हे चोऱ्या तर होणार मान्य आहे, परंतु गाड्या चोरणारी टोळी किंवा हे चोर हे आपल्याला भेटले पाहिजे, तोपर्यंत हे गाड्या चोरीचं प्रमाण कमी होणार नाही. याबद्दल आपलं काय मत आहे सर? वाहन चोरीच्या अनुषंगाने आम्ही 4 पोलीस स्टेशनच्या DB पथकांना सूचना केलेल्या आहेत आणि गाड्या चोरणारे आणि त्या घेऊन पुढे विकणारे किंवा त्यांची विल्हेवाट लावणारे यांच्यापर्यंत पोहोचण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत. नक्कीच त्यामध्ये यश मिळेल आणि हे जे रिसिव्हर्स असतील आणि चोर असतील हे मोठ्या प्रमाणात आम्ही काही दिवसांमध्ये पकडू. हे आहेत आपल्या लातूरचे लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता, महाराष्ट्र वृत्तपत्र व वृत्तवाहिनी. मी आलोय लातूर शहरात गांधी चौक भागामध्ये उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय येथे माननीय श्री समीर सिंह साळवे साहेब यांची सदिच्छा भेट घेणे व लातूर शहरातील काही समस्येवर चर्चा करण्यासाठी. नमस्कार सर. सर, आपलं लातूर शहरामध्ये उपविभागीय पदाधिकारी म्हणून निवड झालेली आहे आणि या निवडीमध्ये जसे की लातूर शहरामध्ये 2-3 समस्या खूप मोठ्या आहेत, जेणेकरून लातूर शहरामध्ये दिवसा असं मर्डर वगैरे क्राईम गुन्हेगारी घडत आहे आणि यावर कोयता गँग किंवा गँगवार पद्धतीने अशा प्रकारे लातूर शहरामध्ये कायदा व सुव्यवस्था बिघडवण्याचा प्रयत्न चालू आहे. त्या संदर्भात आपलं पुढील काळामध्ये काय विषय सर? नमस्कार. लातूर शहरामध्ये गेली 2 महिने पासून मी लातूर शहर उपविभागीय पोलीस अधिकारी या पदावर काम करत आहे. लातूर शहराची गुन्हेगारी जो आलेख आहे आणि जो एकूण त्याचा अभ्यास केला असता या ठिकाणची जी गुन्हेगारी आहे त्यामध्ये प्रामुख्याने जे सिरियस ऑफेन्स पेक्षा जे इतर प्रकारचे गुन्हे असतील, जे ऍक्सिडेंट मध्ये होणारे किंवा त्या तदनुषंगाने गुन्हे असतील त्याचं प्रमाण अधिक आहे. खून, दरोडा, खुनाचा प्रयत्न या देखील गुन्ह्यांचं या ठिकाणी दिसून येतात. त्यामध्ये आपण ज्या पद्धतीनं विचारलं त्या अनुषंगाने जोही क्राईम आहे, जोही सिरियस क्राईम आहे तो रोखण्याकरता माननीय
पोलीस अधीक्षक लातूर जिल्हा श्री अमोल तांबे सर आणि ॲडिशनल SP श्री मंगेश चव्हाण सर यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही सर्व 4ही पोलीस स्टेशनच्या जी पथके आहेत ती ऍक्टिव्ह केलेली आहेत. गस्तीचं प्रमाण वाढवलेलं आहे. जे या ठिकाणी स्ट्रीट क्राईम्स मध्ये चेन स्नॅचिंग किंवा ट्युशन एरियामध्ये मुलींच्या छेडखानीचे किंवा तद अनुषंगाने जे काही प्रकार होतात त्याला देखील रोखण्याकरता दामिनी पथकाची नेमणूक करण्यात आलेली आहे. SP सरांनी आम्हाला चार्ली जे पेट्रोलिंग करता शहरामध्ये नेमलेले होते ते देखील वाढवून दिलेले आहेत. त्यांच्याकडून देखील आम्ही शहरामध्ये पेट्रोलिंग करत आहोत. आणि जे रेकॉर्डवरील गुन्हेगार आहेत, ज्यांचे यापूर्वीच्या गेल्या 5 वर्षामध्ये रेकॉर्ड होते, अशा सर्व बॉडी आणि प्रॉपर्टी ऑफेंडर्सवर प्रतिबंधात्मक कारवाई आमच्याकडून सुरू आहे आणि ती जवळपास पूर्ण होत आलेली आहे. जो कोणी गुन्हेगार असेल त्याला सोडणार पोलीस दलाकडून त्याच्यावर योग्य ती कारवाई होईल आणि येणाऱ्या काळामध्ये लातूर शहर जास्तीत जास्त प्रमाणात सुरक्षित राहील याची आम्ही पूर्णपणे खबरदारी घेऊ. बरोबर आहे सर. माननीय पोलीस अधीक्षक अमोलजी तांबे साहेब, माननीय अपर सत्र पोलीस अधीक्षक माननीय मंगेश चव्हाण यांच्या माध्यमातून जो चार्ली यांचा नंबर दिलेला आहे सर, तर मला असं वाटतं की प्रत्येक प्रभागामध्ये चार्ली यांचे नंबर, जे सुजाण नागरिक आहेत, हॉटेलवाले, पानपट्टीवाले, यांच्याकडे हे चार्लीचे नंबर असणं गरजेचं आहे. कारण चार्लीचा नंबर फक्त पोलीस डिपार्टमेंटमध्ये असू शकतो आणि त्या लोकांना माहिती नसतं. एखाद्या भागामध्ये एखाद्या हॉटेलवर जर कोणी गुंडगिरी करत असेल तर ते पोलीस स्टेशनला जाऊ जिपर्यंत तिथं काहीतरी घटना घडते. त्यासाठी चार्लीचं नंबर हे प्रभागामध्ये देऊन वेळेवर घटना घडू नये त्यासाठी चार्लीचा फायदा घेण्यात येईल. तसेच सर, लातूर शहरामध्ये गेल्या काही महिन्यापासून पहिले रोड बरोबर नव्हते, आता चांगले सुंदर रोड, मोठे रोड झालेले आहेत. लोकसंख्या वाढलेली आहे हे मान्य आहे, परंतु वाहनांनी रोडवर जागा कमी, त्याच्यामध्ये गाड्या आडव्या तिडव्या लावणे आणि त्याच्यामध्ये रहदारीला जो अडथळा होतो याचं खूप मोठा विषय लातूरच्या नागरिकांना समस्या येत आहेत, भोगावं लागत आहे. तर सर, येणाऱ्या काळामध्ये ट्रॅफिकच्या संदर्भामध्ये आपण काय मनावर घेतलं की मी गेल्या वेळेस बघितलं सर, मी तुमचं की एक विशाल बंजारा समाजाचा एक मोर्चा होता आणि त्या मोर्चाच्या माध्यमातून बरेच रोडवर ट्रॅफिक वगैरे हे झालेली होती, पण त्यावेळेस तुम्ही काहीतरी वेगळं नियोजन केलेलं असं ऐकण्यात आलेलं आहे. त्याबद्दल आपण काय बोलता सर? लातूर शहराच्या मध्यवर्ती भागामध्ये जी ट्रॅफिकची मुख्यत्वे समस्या आहे त्याच्यावर उपाय करण्याकामी आम्ही ट्रॅफिक ब्रांचच्या माध्यमातून शहरामध्ये वेगवेगळे जे स्टेक होल्डर्स आहेत, जे त्याच्याशी संबंधित व्यक्ती, संघटना आहेत, अशा सर्व लोकांशी चर्चा करून त्यांच्यातून समस्येबाबत निराकरण करण्याकरता उपाययोजना करण्यास सुरुवात केलेली आहे. या अंतर्गत गेल्या 2 आठवड्यामध्ये आम्ही रिक्षा संघटना असतील, चालक मालक वाहतूक संघटना असतील, टेम्पो संघटना असतील, जड वाहतूक संघटना, ट्रॅव्हल्सचे संघटना, या ठिकाणी पूर्वी वाहतुकीसाठी अँबॅसेडर नेमले गेलेले होते, त्यांच्याशी देखील आम्ही मीटिंग्स घेतलेल्या आहेत. RTO असतील, त्यानंतर महानगरपालिकेशी देखील त्यांना देखील या मीटिंग्स मध्ये सामील करून आम्ही या वाहतूक तोडगा करण्याकरता एक नवीन अद्ययावत असा वाहतूक आराखडा शहराकरता आम्ही तयार करत आहोत. त्याची देखील पूर्वतयारी सुरू आहे. त्यामध्ये शहरातील नवीन सिग्नल्स बसवणे असतील, पार्किंगच्या जागा निश्चित करणे असतील, या अनुषंगाने सर्व चर्चा आणि त्या माध्यमातून एक आराखडा करून माननीय SP सो यांच्या परवानगीने, माननीय कलेक्टर मॅडम, आयुक्त मॅडम यांच्या परवानगीने तो आराखडा आम्ही मंजूर करून घेणार आहोत आणि यातून बऱ्याच प्रमाणात सुधारणा होईल अशी अपेक्षा आहे. तसेच आमचे जे ट्रॅफिक ब्रांच आहे त्याच्या माध्यमातून देखील आम्ही जे अवैध प्रवासी वाहतूक करणारे रिक्षा असतील किंवा रात्रीच्या वेळी होणारे काही घटना आम्ही पाहिल्या की रिक्षा चालकांमध्ये भांडणातून प्रवाशांचे हाल होतात, तर त्या अनुषंगाने देखील आम्ही अवैध रिक्षा चालक असतील किंवा अवैध वाहतूक असेल यावर देखील कारवाई सुरू केलेली आहे आणि त्याबाबत आम्ही
दररोज माध्यमांशी देखील केलेल्या कार्यवाहीबाबत माहिती देत आहोत. नागरिकांना देखील आवाहन असेल की आपण वाहतुकीचे नियम पाळून वाहतूक करावी, जेणेकरून ट्रॅफिकच्या समस्या कमीत कमी करता येतील. आपण एवढं नियोजन केलं, जे पक्ष असतील, जे संघटना असतील, हे आपल्याला माहितीस्तव देऊन सुद्धा मिरवणूक निघाली आणि त्याबद्दल तुम्ही त्यांच्यावर काय गुन्हे वगैरे दाखल केलेले आहेत कसं? ज्यांनी वाहतुकीच्या नियमांचा किंवा दिलेल्या परवानगीचा भंग केलेला आहे, अशा आयोजकांवर यापूर्वी गुन्हे दाखल झालेले आहेत आणि ते पुढे देखील जो कोणी नियमाचा भंग करेल त्याच्यावर गुन्हे दाखल होतील. मागच्या वेळेस कुणावर तरी गुन्हा दाखल झालेला आहे काय सर? असाच प्रकार हा टू व्हीलर वाहन चोरीचा खूप वाढलेला आहे सर. मागच्या काळामध्ये मी व्हिडिओ बघितलेला आहे, काही गाड्यांचे आपले पोलीस अधिकारी यांनी पकडलेले होत्या, परंतु हे गाड्या चोरी न जाणे याच्यावर काहीतरी निकष लागलं पाहिजे सर. कारण हे चोऱ्या तर होणार मान्य आहे, परंतु गाड्या चोरणारी टोळी किंवा हे चोर हे आपल्याला भेटले पाहिजे, तोपर्यंत हे गाड्या चोरीचं प्रमाण कमी होणार नाही. याबद्दल आपलं काय मत आहे सर? वाहन चोरीच्या अनुषंगाने आम्ही 4ही पोलीस स्टेशनच्या डीबी पथकांना सूचना केलेल्या आहेत आणि गाड्या चोरणारे आणि त्या घेऊन पुढे विकणारे किंवा त्यांची विल्हेवाट लावणारे यांच्यापर्यंत पोहोचण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत. नक्कीच त्यामध्ये यश मिळेल आणि हे जे रिसिव्हर्स असतील आणि चोर असतील हे मोठ्या प्रमाणात आम्ही काही दिवसांमध्ये पकडू. हे आहेत आपल्या लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता, महाराष्ट्र वृत्तपत्र व वृत्तवाहिनी. मी आलोय लातूर शहरात गांधी चौक भागामध्ये उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय येथे माननीय श्री समीर सिंह साळवे साहेब यांची सदिच्छा भेट घेणे व लातूर शहरातील काही समस्येवर चर्चा करण्यासाठी. नमस्कार सर. सर, आपलं लातूर शहरामध्ये उपविभागीय पदाधिकारी म्हणून निवड झालेली आहे आणि या निवडीमध्ये लातूर शहराचा खूप मोठा एक वजन आहे. जसे की लातूर शहरामध्ये 2-3 समस्या खूप मोठ्या आहेत, जेणेकरून लातूर शहरामध्ये दिवसा असं मर्डर वगैरे क्राईम गुन्हेगारी घडत आहे आणि यावर कोयता गँग किंवा गँगवार पद्धतीने अशा प्रकारे लातूर शहरामध्ये कायदा व सुव्यवस्था बिघडवण्याचा प्रयत्न चालू आहे. त्या संदर्भात आपलं पुढील काळामध्ये काय विषय सर? नमस्कार. लातूर शहरामध्ये गेली 2 महिने पासून मी लातूर शहर उपविभागीय पोलीस अधिकारी या पदावर काम करत आहे. लातूर शहराची गुन्हेगारी जो आलेख आहे आणि जो एकूण त्याचा अभ्यास केला असता या ठिकाणची जी गुन्हेगारी आहे त्यामध्ये प्रामुख्याने जे सिरियस ऑफेन्स पेक्षा जे इतर प्रकारचे गुन्हे असतील, जे ऍक्सिडेंट मध्ये होणारे किंवा त्या तदनुषंगाने गुन्हे असतील त्याचं प्रमाण अधिक आहे. खून, दरोडा, खुनाचा प्रयत्न या देखील गुन्ह्यांचं या ठिकाणी दिसून येतात. त्यामध्ये आपण ज्या पद्धतीनं विचारलं त्या अनुषंगाने जोही क्राईम आहे, जोही सिरियस क्राईम आहे तो रोखण्याकरता माननीय पोलीस अधीक्षक लातूर जिल्हा श्री अमोल तांबे सर आणि ॲडिशनल SP श्री मंगेश चव्हाण सर यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही सर्व 4ही पोलीस स्टेशनच्या जी पथके आहेत ती ऍक्टिव्ह केलेली आहेत. गस्तीचं प्रमाण वाढवलेलं आहे. जे या ठिकाणी स्ट्रीट क्राईम्स मध्ये चेन स्नॅचिंग किंवा ट्युशन एरियामध्ये मुलींच्या छेडखानीचे किंवा तद अनुषंगाने जे काही प्रकार होतात त्याला देखील रोखण्याकरता दामिनी पथकाची नेमणूक करण्यात आलेली आहे. SP सरांनी आम्हाला चार्ली जे पेट्रोलिंग करता शहरामध्ये नेमलेले होते ते देखील वाढवून दिलेले आहेत. त्यांच्याकडून देखील आम्ही शहरामध्ये पेट्रोलिंग करत आहोत आणि जे रेकॉर्डवरील गुन्हेगार आहेत, ज्यांचे यापूर्वीच्या गेल्या 5 वर्षामध्ये रेकॉर्ड होते, अशा सर्व बॉडी आणि प्रॉपर्टी ऑफेंडर्सवर प्रतिबंधात्मक कारवाई आमच्याकडून सुरू आहे आणि ती जवळपास पूर्ण होत आलेली आहे.
जो कोणी गुन्हेगार असेल त्याला सोडणार पोलीस दलाकडून त्याच्यावर योग्य ती कारवाई होईल आणि येणाऱ्या काळामध्ये लातूर शहर जास्तीत जास्त प्रमाणात सुरक्षित राहील याची आम्ही पूर्णपणे खबरदारी घेऊ. बरोबर आहे सर. माननीय पोलीस अधीक्षक अमोलजी तांबे साहेब, माननीय अपर सत्र पोलीस अधीक्षक माननीय मंगेश चव्हाण यांच्या माध्यमातून जो चार्ली यांचा नंबर दिलेला आहे सर, तर मला असं वाटतं की प्रत्येक प्रभागामध्ये चार्ली यांचे नंबर, जे सुजाण नागरिक आहेत, हॉटेलवाले, पानपट्टीवाले, यांच्याकडे चार्लीचे नंबर असणं गरजेचं आहे. कारण चार्लीचा नंबर फक्त पोलीस डिपार्टमेंटमध्ये असू शकतो आणि त्या लोकांना माहिती नसतं. एखाद्या भागामध्ये एखाद्या हॉटेलवर जर कोणी गुंडगिरी करत असेल तर ते पोलीस स्टेशनला जाऊजीपर्यंत तिथं काहीतरी घटना घडते. त्यासाठी चार्लीचा नंबर हे प्रभागामध्ये देऊन वेळेवर घटना घडू नये त्यासाठी चार्लीचा फायदा घेण्यात येईल. तसेच सर, लातूर शहरामध्ये गेल्या काही महिन्यापासून पहिले रोड बरोबर नव्हते, आता चांगले सुंदर रोड, मोठे रोड झालेले आहेत. लोकसंख्या वाढलेली आहे हे मान्य आहे, परंतु वाहनांनी रोडवर जागा कमी, त्याच्यामध्ये गाड्या आडव्या तिडव्या लावणे आणि त्याच्यामध्ये रहदारीला जो अडथळा होतो याचं खूप मोठा विषय लातूरच्या नागरिकांना समस्या येत आहेत, भोगावं लागत आहे. तर सर, येणाऱ्या काळामध्ये ट्रॅफिकच्या संदर्भामध्ये आपण काय मनावर घेतलं की मी गेल्या वेळेस बघितलं सर, मी तुमचं की एक विशाल बंजारा समाजाचा एक मोर्चा होता आणि त्या मोर्चाच्या माध्यमातून बरेच रोडवर ट्रॅफिक वगैरे हे झालेली होती, पण त्यावेळेस तुम्ही काहीतरी वेगळं नियोजन केलेलं असं ऐकण्यात आलेलं आहे. त्याबद्दल आपण काय बोलता सर? लातूर शहराच्या मध्यवर्ती भागामध्ये जी ट्रॅफिकची मुख्यत्वे समस्या आहे त्याच्यावर उपाय करण्याकामी आम्ही ट्रॅफिक ब्रांचच्या माध्यमातून शहरामध्ये वेगवेगळे जे स्टेक होल्डर्स आहेत, जे त्याच्याशी संबंधित व्यक्ती, संघटना आहेत, अशा सर्व लोकांशी चर्चा करून त्यांच्यातून समस्येबाबत निराकरण करण्याकरता उपाययोजना करण्यास सुरुवात केलेली आहे. या अंतर्गत गेल्या 2 आठवड्यामध्ये आम्ही रिक्षा संघटना असतील, चालक मालक वाहतूक संघटना असतील, टेम्पो संघटना असतील, जड वाहतूक संघटना, ट्रॅव्हल्सचे संघटना, या ठिकाणी पूर्वी वाहतुकीसाठी अँबॅसेडर नेमले गेलेले होते, त्यांच्याशी देखील आम्ही मीटिंग्स घेतलेल्या आहेत. RTO असतील, त्यानंतर महानगरपालिकेशी देखील, त्यांना देखील या मीटिंग्समध्ये सामील करून आम्ही या वाहतूक तोडगा करण्याकरता एक नवीन अद्ययावत असा वाहतूक आराखडा शहराकरता आम्ही तयार करत आहोत. त्याची देखील पूर्वतयारी सुरू आहे. त्यामध्ये शहरातील नवीन सिग्नल्स बसवणे असतील, पार्किंगच्या जागा निश्चित करणे असतील, या अनुषंगाने सर्व चर्चा आणि त्या माध्यमातून एक आराखडा करून माननीय SP सो यांच्या परवानगीने, माननीय कलेक्टर मॅडम, आयुक्त मॅडम यांच्या परवानगीने तो आराखडा आम्ही मंजूर करून घेणार आहोत आणि यातून बऱ्याच प्रमाणात सुधारणा होईल अशी अपेक्षा आहे. तसेच आमचे जे ट्रॅफिक ब्रांच आहे त्याच्या माध्यमातून देखील आम्ही जे अवैध प्रवासी वाहतूक करणारे रिक्षा असतील किंवा रात्रीच्या वेळी होणारे काही घटना आम्ही पाहिल्या की रिक्षा चालकांमध्ये भांडणातून प्रवाशांचे हाल होतात, तर त्या अनुषंगाने देखील आम्ही अवैध रिक्षा चालक असतील किंवा अवैध वाहतूक असेल यावर देखील कारवाई सुरू केलेली आहे आणि त्याबाबत आम्ही दररोज माध्यमांशी देखील केलेल्या कार्यवाहीबाबत माहिती देत आहोत. नागरिकांना देखील आवाहन असेल की आपण वाहतुकीचे नियम पाळून वाहतूक करावी, जेणेकरून ट्रॅफिकच्या समस्या कमीत कमी करता येतील. आपण एवढं नियोजन केलं, जे पक्ष असतील, जे संघटना असतील, हे आपल्याला माहितीस्तव देऊन सुद्धा, निवेदन माहितीस्तव देऊन सुद्धा ते जर ऐकत नसतील किंवा मिरवणूक निघाली आणि त्याबद्दल तुम्ही त्यांच्यावर काय गुन्हे वगैरे दाखल केलेले आहेत कसं? ज्यांनी वाहतुकीच्या नियमांचा किंवा दिलेल्या परवानगीचा भंग केलेला आहे अशा आयोजकांवर यापूर्वी गुन्हे दाखल झालेले आहेत आणि ते पुढे देखील जो कोणी नियमाचा भंग करेल त्याच्यावर गुन्हे दाखल होतील. मागच्या वेळेस कुणावर तरी गुन्हा दाखल झालेला आहे सर? असाच प्रकार हा 2 व्हीलर वाहन चोरीचा खूप वाढलेला आहे सर. मागच्या काळामध्ये मी व्हिडिओ बघितलेला आहे, काही
गाड्यांचे आपले पोलीस अधिकारी यांनी पकडलेले होत्या, परंतु हे गाड्या चोरी न जाणे याच्यावर काहीतरी निकष लागलं पाहिजे सर. कारण हे चोऱ्या तर होणार मान्य आहे, परंतु गाड्या चोरणारी टोळी किंवा हे चोर हे आपल्याला भेटले पाहिजे. तोपर्यंत हे गाड्या चोरीचं प्रमाण कमी होणार नाही. याबद्दल आपलं काय मत आहे सर? वाहन चोरीच्या अनुषंगाने आम्ही 4ही पोलीस स्टेशनच्या DB पथकांना सूचना केलेल्या आहेत आणि गाड्या चोरणारे आणि त्या घेऊन पुढे विकणारे किंवा त्यांची विल्हेवाट लावणारे यांच्यापर्यंत पोहोचण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत. नक्कीच त्यामध्ये यश मिळेल. रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्रासाठी शहर प्रतिनिधी हातिम शेख, लातूर. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.